नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भिवंडी के शिव क्षेत्र मराडेपाड़ा में छत्रपति शिवाजी महाराज मंदिर के लोकार्पण कार्यक्रम में शामिल हुए। इस कार्यक्रम में फडणवीस को मंदिर की प्रतिकृति छवि देकर शिव क्रांति प्रतिष्ठान ट्रस्ट की ओर से सम्मानित किया गया और उनका स्वागत किया गया। इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर भाषण देते हुए कहा कि छत्रपति शिवाजी महाराज के कारण ही हम इस देश में अपने इष्ट देवताओं के मंदिरों के दर्शन कर पाए। उन्होंने ईश्वर के देश और धर्म के लिए लड़कर स्वराज्य की स्थापना की। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने आगे कहा कि जिस प्रकार हनुमान जी के बिना दर्शन किए भगवान राम के दर्शन पूर्ण नहीं होते, उसी प्रकार छत्रपति शिवाजी महाराज के दर्शन किए बिना किसी भी देवता के दर्शन पूर्ण नहीं होते। उन्होंने ये भी कहा कि माता जीजाबाई ने इस विचार से शिव की रचना की कि धर्म कर्म करके ईश्वर का राज स्थापित किया जाए और शिव के चमत्कार कर दिया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि उन्होंने केंद्र सरकार से छत्रपति शिवाजी के 12 किलों को विश्व धरोहर स्थल के रूप में मान्यता दिलाने के लिए यूनेस्को को एक प्रस्ताव भी भेजा है। संगमेश्वर का वो महल जहां छत्रपति संभाजी राजे को धोखे से पकड़ा गया था, उसे भी राज्य सरकार अपने कब्जे में लेकर विकसित करने जा रही है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने अंत में कहा कि इस देश में औरंगजेब की कब्र को लेकर यदि किसी ने भी महिमा मंडल करने की कोशिश की तो उसे फाड़ कर रख देंगे। महाराजांचं मंदिर कशा करता? महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्ट देवतेच्या मंदिरात जाऊन इष्ट देवतेची साधना करू शकतो। याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते। त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली। म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो। आणि म्हणून जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही, तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच फळणार नाही। आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आमच्या प्रतिष्ठाननी राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला, मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो। आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या कामाकरता, तुमच्या या मेहनतीकरता, तुमच्या समर्पणाकरता तुमच्याही ठाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो। हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर, केवळ मंदिर नाहीये, त्याला सुंदर तटबंदी आहे, अतिशय चांगलं बुरुज त्या ठिकाणी आहे, दर्शनीय अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आहे, बगीच्याची जागा त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात। आणि याचा उल्लेख झाला की छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देखील आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब देखील आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं हे राष्ट्र मंदिर आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। हे राष्ट्र मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की ज्यातनं एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। आपला प्रयत्न आहे छत्रपती शिवरायांचे जे 12 किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को कडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी युनेस्को मध्ये त्याचं नॉमिनेशन केलंय, त्याची प्रोसेस चाललेली आहे आणि त्यानंतर आमचे हे 12 ही किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी जातील। आपल्याला कल्पना आहे संगमेश्वरला ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना त्या ठिकाणी कप्तानं
अटक करण्यात आली। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। अशा प्रकारचे छत्रपती संभाजी राजे, त्या संगमेश्वरचा वाडा देखील आता आपण त्या ठिकाणी विकासाकरता घेतो आहोत आणि त्याही ठिकाणी अतिशय चांगलं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचं आपण करणार आहोत। वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी कैद केलं होतं, तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता आपण त्या ठिकाणी द्यावी आणि त्याकरताही बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे। आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातोय की या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। आज हे ठीक आहे, खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो।